आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे. सर, काय सांगणार? त्या ठिकाणी जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि ते उपचार घेण्यास तयार नाही. हे बघा, मी परवासुद्धा बोललो की आम्ही सर्व जरांगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी प्रथम आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. प्रकृती स्वस्थ असल्यासच आपण समाजासाठी संघर्ष करू शकतो, समाजासाठी लढा देऊ शकतो. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीच्या जिद्दीवरती न जाता त्यांनी प्रकृतीची प्रथम काळजी घ्यावी. डॉक्टर लोकांनी त्यांना ट्रीटमेंट सांगितलेली ट्रीटमेंट त्यांनी घ्यावी आणि तंदुरुस्त राहून त्यांच्यासारखा संघर्ष योद्धा समाजामध्ये असणं फार गरजेचं आहे. म्हणून हे माझं निवेदन आहे त्यांना की त्यांनी पहिले आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, सरकारशी संवाद साधावा आणि कुठेतरी तडजोड करून आपली मागणी पूर्ण करून घ्यावी. सरकार माझा घात करेल असं ते म्हणतात, गोड बोलून घात करेल. नाही, असा आरोप करणं ही चुकीचं आहे. मी असं म्हणणार नाही, पण कुठलंही सरकार असो, कुठल्याही आंदोलनकर्त्याचा कधी घात करत नाही. आपण स्वतःहून सरकारवर आरोप करणं या मताशी मी सहमत नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. या आंदोलनाचा निवडणुकीवर किती परिणाम पडला याचं विश्लेषण सगळीकडे सुरू आहे. मराठा आंदोलक दावा करतात की आमच्यामुळे भाजपच्या सीट्स पडल्या. तुम्ही काय म्हणणार? कारण की आंतरवाली सराटीत मिळालेले मतही जानकरांना एक निर्णायक आहे, म्हणजे बोलके आहे. त्याचा अर्थ जो आहे तो ओबीसी आंदोलकांकडनं यशाचा काढला जातोय. नाही, हे बघा, मी पहिल्या दिवशीसुद्धा सांगितलं होतं की या राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे 13 खासदार निवडून आलेले. आपल्या विदर्भामध्ये 10 जागा आहेत, त्याच्यापैकी 3 आरक्षित आहेत, म्हणजे 7 उरल्या. 7 पैकी 6 लोकही गडकरी साहेब जर सोडले तर जेवढे खासदार निवडून आले ते पूर्ण ओबीसी आहे. कोकणामधनं जे निवडून आले ते ओबीसी आहे. म्हणजे जिथे जिथे ओबीसीची संख्या जास्त आहे तिथे सर्व ओबीसी एकवटला आणि ओबीसी खासदाराला निवडून दिलं. मराठवाडा आणि बाकीच्या ठिकाणचं जरी तुम्ही विचार कराल तर म्हणजे आता काल जी न्यूज आलेली आहे की स्वतः ज्या ठिकाणी जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे त्या आंतरवाली सराटीमध्ये महादेव जानकरांना, जे सुरुवातीपासून आमच्या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणासाठी आमच्यासोबत आहे, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, अशा जानकरांना त्या गावातनं लीड आहे. अशी मराठवाड्यामध्ये आपण बघाल तर ज्या ज्या ठिकाणी ओबीसींची संख्या आहे, ज्या ज्या ठिकाणी, त्या सर्व ठिकाणी महादेव जानकर साहेबांना लीड आलेला आहे. आणि म्हणून मी हे म्हणेल की ओबीसी एकवटला आहे, मराठा एकवटला की नाही याविषयी मी वक्तव्य करणार नाही. तुम्हाला हे म्हणायचं आहे की जिथे हे मराठा आंदोलन सुरू झालं आंतरवाली सराठीमध्ये, तिथेच ओबीसीच्या आंदोलनात सहभागी असलेल्या जानकरांना जास्त मतं, असं म्हणायचं तुम्हाला? नक्कीच ना. म्हणजे याचा अर्थ आमचा ओबीसी एकवटला गावागावातला. आमचा ओबीसी जो आहे, ज्या ज्या गावामध्ये ओबीसींची संख्या जास्त आहे त्या त्या गावातला ओबीसी एकवटला आणि या ओबीसीने संयुक्तपणे ओबीसी उमेदवाराला सामूहिकपणे 1 गट्टा मतं दिलीत. पण असं आहे की मी आधी सांगितलं होतं की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्या ओबीसींची संख्या थोडी कमी आहे, त्याच्यामुळे कदाचित तिथे जानकरांना हार पत्करावी लागली असेल. परंतु मी सांगतो की महाराष्ट्रातला ओबीसी एकवटला म्हणून आज 13 खासदार ओबीसीचे निवडून आलेले आहे. ही फार मोठी अचिव्हमेंट राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी समाजाची आहे. शेवटचा प्रश्न, तुमच्या या वक्तव्याचा अर्थ असा होतो की आंतरवाली सराटीतच जरांगे पाटील यांना समर्थन नाही, असा त्याचा अर्थ होतो? तुम्ही काय सांगा? नक्कीच. आत्तासुद्धा जेव्हा ते उपोषणाला बसणार होते तेव्हा ग्रामपंचायतमध्ये मतदान झालं, इक्वल मतं आले. सरपंचांनी आपला व्हेटो वापरून त्यांना मतदान केलं, म्हणून त्यांना तिथे परवानगी दिली. तशी परवानगी मिळाली नव्हती. परंतु याच्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की 2 समाजामध्ये संघर्ष होईल अशा प्रकारचं वातावरण कोणी निर्माण करू नये. कालपर्यंत ओबीसी एकवटला नव्हता, आता ओबीसी एकवटलेला आहे. आपल्या संविधानिक अधिकाराची त्याला जाणीव झालेली आहे आणि म्हणून जसे ते त्यांच्या अधिकारासाठी भांडत आहे, आमचा ओबीसीसुद्धा आमच्या संविधानिक अधिकाराकरता आता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.